अगं बाई, चांगल्या डुकल्या चालल्या मस्त आहे ना. काय करू मग? उगले का ढेकणा माने? जेवले खावले, काम ना धंदा तुम्हाला काही या. काय करायचं आता उन्हातानाचं? काय करायचं म्हणजे? हे गवत काढावा बसल्या बसल्या. आणि तुला हात नाही का काढायला? मला सांगा ती. मला हा? करता काय? मग तुम्ही काय करता? मग बसलाय माणूस उन्हाचं तर बसून दे ना. म्हणजे माझ्या जीवावर चाललं काय सगळं रान तुमचं? काय जो मग काय नांगर वडी तिकडे रोज. कांदे फिंदे कोणी काढले? कोणते कांदे? आता मध्ये गेलेले कांदे. बाय वा त्याला रोजान लावलेलं, मग तो काम नाही का त्यांच्या बरोबर काढायचं? का गाड्याने काढायचे बाया बरोबर? तुम्ही तर लयच वर्षाला आवाज वाढू राहिला गाड्या तुमचा खरंच. हा. त्याला पैसे काढा. कशाला फी भरायची. पैसे? हा. पैसे काय झाडाला येतं लागत का काय पैसे काढा? मग फी नाही भरायची का? आपल्याकडे रुपये नाही भाऊ. दाखवा. अरे नाही म्हणले कळत का? हायत मला माहिती. तुम्हाला तर काही कळतच नाही. हे बघा मला पण द्या, मला जायचंय पार्लरला. आयब्रो करायचंय मला, लय वाढले माझ्या eyebrow. आता ह्या वयात पार्लर जायचं का तुला? आता काय वय झालं का मा? तुमचं झालं असं, मा नाही झालं वय. येतंय. अरे बायकोन अरे पोरगी. मला पैसे द्या. मला नका अय, सांगू. तुमच्या दोघांचं तुम्ही पैसे तिकडे नाहीत बघा. माझ्याकडे. तुम्ही तुमचं तिकडे बघा काय करायचं आणि काय नाही ते. उठलं का पैसे, उठलं का पैसे. म्हणजे अहो, पण माझं जरुरी काम आहे ना. अहो, अरे, तुमचीच पोरगी. नंतर सांग सरला. मी नंतर फी भरतोय म्हणून का लगेच सांगितलं 2-4 मागायला? दिवसापासून उद्या उद्याच करू राहिले. फार परीक्षा जवळ आल्या फी भरेव. आता नको भरू. तुमचीच पोरगी ती काय गाव लोकांची पोरगी आहे का? अरे इथं चप्पल तुटली तिला खेळा मारायला रुपये नाही माझ्याकडं. ते तुमचा प्रश्न राहिला ना. हातात बरे अंगठ्या पिंगट्या आहे काय? खोट्यात खोट्या. खट्टे खोट्टे आहे. खरी अंगठीला खोटं म्हणताय तुम्ही. एवढं कसे खोटे आहे तुम्ही? द्या बरं खोटे, आणा बरं इकडं. राहू दे. नाही खोटे आहे ना, द्या ना. मोड येते मी सोनाराकडे, येते मला पैसे तेवढेच. हे बाबा आहे ना. अरे काही कामात धंद्याला जावा, लोकांची तिथं मोलमजुरीने जावा. 400-500 रुपये रोज भेटन. हा, तुम्ही कशाला आहे मग? मी कशाला आहे म्हणजे एकट्याचा प्रपंच आहे का? तुम्ही हातभार लावा ना मला. आता मी कॉलेजला जायचं सोडून कामाला जाऊ का लोकांच्या? तुला नाही म्हणत, या तुपल्या आईला म्हणतोय. आई बापाने रोड ना गळ्यात घालून दिलं. हा? चांगला शेतीवाला नवरा पाहिला चांगला धट्टा कट्टा हा. मस्त खातो. तिकडे म्हशी नोकरीवाला करायचा ना, 5-50 हजार पगाराचा. मला तिथं कम माझ्या गळ्यात पडली. मला काय माहित असं वचक तोंड आहे. मीच नाही म्हणले असते माझ्या आई बापाला. मग? तेव्हा तर खिडकीतून डोकत होती. ओहो काय हँडसम आहे, काय देख नाही. हा, गुण- तेव्हा तर लय तोंडाला पाणी सुटलं होतं. तेव्हा लय पान सुटलं, पण मग? गुण नाही ना तसे. असं ना. दिसाव मला फसाव धंदा. हा. चांगले वाटले होते तुम्हाला? लय भारी होते तेव्हा बाप, माहितीये का? लय मस्त दिसत, जीनची पॅन्ट आणि तेन. हा. आता उगाच घालते धोतर आणि काय असं ना. लय मस्त पण मला एक दिसायचे. सांगा, तुम्ही धोतर कम घालायला सुरू केलं बरं? का म्हणून म्हणजे गरिबी अरे, दाखवायला. काय असतं माणसाने जसं येईन तसं राहावा. जसं आथरून. हा. पण मग मी शोभले पाहिजे ना तुम्हाला. असं मी कॉलेजला घेऊन गेले की तुम्हाला हम्म. मला म्हणते तुझा आजोबा आहे का तो? सांगायचं आजोबा नाही सांगायचं. हम्म. घरी घरी ठेवलेलं आहे का मला सांगत जायचं. मी अशी कशाला चौघाला? ते बघ लागली हसायला नसती. गडी माझा, माझ्या आईचा गडी म्हणा का तू, असं म्हणायचं आहे ना. तुमच्या दोघांच्या मध्ये तोंड जोडून घेऊ का मी? पैसे नाही तर ते तू बघ पार्लरला कुठं जायचं ते नंतर जाय, आणि तुझी परीक्षा माझ्यासाठी फी नंतर भर. अहो द्या अरे ना. नाही म्हणलेलं कळतं का तुम्हाला? पैसे का मला पगार आहे का पाणी आहे का? हा, मी शेतातच मोलमजुरी करतोय. स्वतःचे कपडे पाहिजे टकाटक घालायला, मस्त धुतल्या टकाटक आहेत का? केलेले. 400 टिकल्याची येत. 400 टिकल्याचे किती भारी कपडे घेतले स्वतःला. करू तर कसं? आता कुठून आणले लेकरू पैसे? कोणाला मागन बी? अरे मग थांब जरा 8-10 दिवस थांब. का लगेच सांगितले का भरावं लागत आहेत का? अहो पण कधी 8-10 दिवस, 4-5 दिवस, 15 दिवस, महिनाभर हे काय लावलं तुम्ही? माझ्याकडे पैसा नाही, तुम्ही उगा डोकं खाऊ नका. मलाच काहीतरी पडलंय चला पडून दे लागलं, मला. चला. हा जा काय करा ते करा. द्या ना लेकराला पैसे. असे काय अरे नाही तर देव कुठून का कोपरत आहे का? दाखिल्याने एकदा नाही म्हणला ना. लयला बाड मोबाईल का तो? हा मोबाईल का 4-5 हजाराला तरी इकन तो. मग तरी कोणा असं गुल्लू 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 दीड बोलायचं. टिकल्याला कोणी घ्यायचा नाही तो. मी किती ना आणलं इकडं माझ्याकडं. त्याच्यावर टपून बसली तू. मग काय टापायचं? जा बाबा झोपू दे मला, नका डोकं खाऊ. उन्हातानाच चव्हाण गावाचं नवरा उतारा. ते या बायकोचं काय लोणचं घालाव का काय करावं रे हिचं? सारखी वट 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 माणूस उन्हात पडलं तर पडून द्यायचं नाही. नाही चला कवीकडेच जातो भेटायला, तिच्यापाशी जाऊन टाइमपास करतो. ईद काय उपयोग नाही. अय कविता काय करते? तुम्ही काय नाही, आपले कपडे वाळू घालते. बस उन्हातानाच आहे. उन्हात आणायचं तुम्हाला काही काम नाही का?
मस्त काम होतं पण आलो म्हणलं चला जावा भेटायला म्हणलं. बरं झालं तुम्ही आले. मीच येणार होते तुम्हाला भेटायला. कळलं नाही काम होतं थोडं. काय. मला आहे ना मी ते मैत्रिणी बरोबर दुकानात गेलते सोनाराच्या. हा तर गंठण लय आवडलं. असं का मग घ्यायचं होतं मला. घ्यायचं का. हा मग मी म्हणलं जावा तुमच्या पाशी बघावं सांगून देता काय घेऊन. तुला नाही म्हणून जमन का. हा आपल्या जीवा भावाचा माणूस आहे त्याला दिलंच पाहिजे आहे की नाही. हा मला माहिती होतं तुम्ही मला नाही म्हणणारच नाही. तुला कवा नाही म्हणलं मी. तर फक्त मागायचं आणि मी द्यायचं एवढंच काम आहे आपलं. चालतंय कधी हा. जायचं मग. जाऊ उद्या आता जायचं. पैसे आहेत का लगेच. पैशाला उता आलाय आपल्याकडे. पैशाचं नको टेन्शन घेऊ तू. मी असले काय काळजी आहे तुला. गंठन काय अख्खं सोनाराचं दुकान खरेदी करू आपण. चालतंय हा. जाऊ मग उद्या. चाल उद्या जाऊ सकाळी. हा बाकी जेवण वगैरे झालं? हा जेवण झालं. हा. बसलो होतो हे एकीकून बायकून एकीकून पोरगीन असा वैताग दिला म्हणलं चला उठा आणि आपलं कवीकडे जाऊन भेटावं म्हणलं. हा. त्या पैसे जाऊन आपलं मन मोकळं करावं हम्म. मन हलकं करावं. हा. हा, आपल्या मनातले दोन शब्द तिला सांगाव तिच्या मनातले दोन शब्द आपण ऐकाव म्हणलं चला म्हणून आलो. बरं झालं आले नाही तर हा. मीच आले असते. पाहायला काय भाषण करतोय हा. याच्याकडे घरी बाया इवळा ती 10 रुपये याच्याकडे साखर बुकलेलं देत नाही हो. हा इकडं खुशाल म्हणतोय गंठण करायचं पायातलं करायचं. हा फॉलोवर घ्यायची काय म्हणते त्याला ती. हा आईला लय चॅप्टर हो याच्याकडून आला करून पाहायचं. या बेन नाही या बेण्याच्या आहे ना घरी जाऊनच सांगावं लागणार आहे. त्याशिवाय नाही या ठिकाणीवर यायचं आता. खरं हा, त्यासाठीच. मग ऐका ना हं. आपण चाललो तच आहे सोन्याच्या दुकानात. हं. मग मला मला असं विचार होता सोन्याचा हार केला असता तर. सोन्याचा हार हा घ्यायचा म्हणती बाय हा घेऊन मग. खरं हा लगेच. त्यात काय आता हा बघ, एखादं आपलं जवळचं माणूस प्रेमानं एखादी वस्तू मागत असेल तर त्याला त्या जवळच्या माणसानी घेतलं पाहिजे. तर ते खरं प्रेम तर ती खरी आपुलकी तर तो खरा जिव्हाळा खरंय आहे की नाही. बरे बरे. हा. बघा ना माझ्या ना बोटात एकच अंगठी आहे सोन्याची. असं वाटतं 5 बोटात घालावा. असं वाटतं हा वाटत नाही. आपण 5 बोटात 5 अंगठ्या आणि नुसतं हात हे दिसला ना तर दुसऱ्या हातात ह्या हातात 5 अंगठ्या काय म्हणतो. 10 अंगठ्या नुसतं असं करायचं नुसतं असं करायचं. हा. कसलं भारी दिसत ना 10 बोटात अंगठा हा. हार गंठण बाई एवढं सोनं. हा. आणि साड्या आहेत का साड्या हा 3 टायमाला 3 घाली जायच्या. सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक. अहो, ते काय औषध आहे का 3 टाइम बदलायला. तसं नाही हौस मौज करायची. समजा शेजारीन म्हणली हा. कविता अगं तू सकाळी एक साडी घातली होती ना आता तू दुसरी घातली. अहो, कशाला परत जोडते संध्या- माझ्यावर. हा परत संध्याकाळी शेजारीन म्हणली पाहिजे बाई कविता दुपारी वेगळी साडी होती आता संध्याकाळी तू वेगळी साडी घातली. खरंच आहे का काय? नाही. नुसता जाळ्यान धोर करायचा 3 टाइम साड्या बदलायच्या. चालतंय ना. हा एवढे पैसे होय तुमच्या जवळ. नुसतं हा म्हण रे तुला साख्या पाण्यातून काय मडीतो काय साड्यातून काय काढी काळजी नको करू तुला. मग मी काय म्हणते पट्ट्या बी करून टाकू लगेच. पट्टी हा किरकोळ आहे पट्टी. हा हा पाहिजे तशी घे पट्टी. तू म्हणशी ना घुंगराची तर घुंगराची बाई प्लेन तर प्लेन. एवढं सोनं. हा लोक मला विचारतात पण मग काय एवढं सोनं आलं कुठं मग काय सांगणार. कोणाला काही सांगू नको म्हणायचं. माझ्या घरात आजा पाहिजेच काही सांगायचं गाबाड होतं आणि त्याचे मी मोडलं आणि ते केलंय. तर माझ्या आजीनं मला 2 नथी दिल त्या मोडल्या तर त्याचं सोनं केलंय. 2 ना तिथे एवढं सोनं नाही होत. अरे एक काम पूर्वीचे करते. अरे पूर्वीच्या केवढ्याल्या मोठ्याल्या गोल नथी होत्या 4-4 आणि 5-5 तोळ्याची एक नथ घालीत होती खरं जुन्या म्हाताऱ्या बाया. नाही मी एक काम करते. हा मला कोणी विचारलं ना मी म्हणणार गुप्तधन भेटले माझ्या घरात. ओय, गुप्तधना तुला नेत येईन त्या गुप्तधनाला नेत येईन पोलीस उचलून. पोलीस. मग तसं कशाला सांगते. हा राव. मग मी पोलिसांना ना बिल दाखवणार. हा. हे गुप्तधन नाहीये आपण हे मला कोणीतरी घेऊन दिले म्हणून. तसं सांगू नको. मग मी घेतले असं सांग. कोणीतरी म्हणल्यावर चौकशी करते लोक. हा, मग तुमचं नाव सांगते. हा मग तुम्ही म्हणता ना तुमचं नाव नको यायला. मग तुझं नाव सांग ना तुझ्या नावानेच बिल करणार आहे ना आपण. हा, हा, मी हा, फक्त चालतंय. संग राहणार पैसे द्यायला. बरं मी काय म्हणते हा. आता एवढं सामान घेणार म्हणलं ठेवणार कुठं.
ठेवणार कुठं म्हणजे घरात? हा घरात ठेवणार हं. पण जिथून आणणार आपण तिथून आणणार कसं घरी? गाडी भाड्यानं करू ना. भाड्याने? हा मला वाटलं का लगेच गाडी बी घेऊन टाकायची. घेतली घेतली? गाडी घेतली. तू फक्त नाव सांग गाडीचं. हा हा लगेच अय्यो. येता येताच ती पण घेऊन येऊ मस्त पैकी. मी बस ड्रायव्हिंग सीटवर हा. आणि तू बस तिकडं आहे का नाही. चालतंय. आणि मग मस्त गाणं म्हणायचं, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरी लाव, आहे का नाही. हा, चालतंय. मग आधी गाडी घेऊ मग शॉपिंग करू. आधी म्हणजे गेल्यावर कसं घेतलं का लगेच ठेवता येतं ना. तिला बुकिंग करावं लागते बाई. लगेच गेल्याबरोबर गाडी घ्यायला ती काय काढायची पेटी आहे का. मग करा ना बुकिंग. मग बुकिंग करतो. हा. ज्या दिवशी गाडी घ्यायची त्या दिवशी जाऊ, त्याच दिवशी साड्या घेऊ, हा. त्याच दिवशी सोनं घेऊ, हा. त्याच दिवशी पट्टी घेऊ. आणि हा चालतंय. एक महत्वाचं राहिलं, काय? हे तू याचे केस आहेत ना हा. हे जरा बारीक बारीक वाटतात मला. हा हे ना. असं लांब लचक गंगावन घे, पार हा. कमराच्या खाली केस गेले पाहिजेत. आणि हा. चालायला लागली का हे दिसते हा. लोकांनी तो ऐकत बायाने चालेल. बघितलं पाहिजे. हा. अगो, गो, 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 काय कविताचे केस आहेत. देवाने आपल्यालाच का दिले नाही असे, अशा जळाल्या पाहिजे बाया तोयावर. लय जळतंय ना. हा तुम्हाला अशी आयडिया येतात कुठं? कसं आहे, हे आपलं मन अंतर्मन सांगत. हा. मान आहे ना आपल्याकडे, बरोबर. त्याशिवाय हे सुचत नाही. पैसा असला तर हा करता काही येतं. सुचत माणसाला. चालतंय मग. चालतं मी ना मस्त तयारी लागते. लिस्ट बनवून ठेवते अजून काय काय आठवलं का. हा हम्म. लिस्ट, एक पेन घे, हा. एक वही घे. हा. ऐन वेळेस काय सुचत काय सुचत नाही हा, तो तेच वस्तू घेतली का लगेच टिक मार करायची. परत त्या वस्तूकडे जायचं नाही, नाही. लगेच खालच्या वस्तूला, हा. आहे की नाही. चालतंय. असे एक 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 सगळ्या लिस्ट करून ठेव. हा. सगळं एक पेन ठेव. हा. मस्त पैकी गाडी घेऊ, बरं. सगळं सामान घेऊ आणि मस्त राजा राणी वाणी आपण गाडीत येऊ, आहे की नाही. मी तर फक्त बघा नुसतं गंठनचं स्वप्न बघितलं, मला ते एवढं भेटलं. हा. बापरे मला इतका आनंद झाला. असं मग झालं. तसंच असतं. याला काय म्हणतात, हर्षवायू म्हणतात. हर्षवायू. हा. एक वस्तू मागितली माणसाने तर त्या वस्तू बरोबर 10 वस्तू भेटल्या, आहे का नाही. चालतंय. हा. मी करते आता हा. लगेच लिस्ट. हा. आता अशी भारी दिसची ना तो कविता. हा. काय ते केस, काय ती साडी, काय त्या हातात अंगठ्या, काय त्या पायात पट्टी, हम्म. गळ्यात ते गंठण बघितलं ना, आजूबाजूच्या बाया नेसत्या तुला खाऊ का धऊ करत्या तुला. मी काय हा. म्हणते, एखाद्या मला किडनॅप केलं तर कोण मी असताना ताकद आहे का कोणाची तुला किडनॅप करायची. लोक म्हणते एवढं सोनं हिला गाडीतच किडनॅप करून टाकायची. तू गाडी काळजी नको करू, मी रात्रंदिवस तुझ्या घरात शेजारी सिक्युरिटी राहीन. तुम्ही हा आणि तुमचं घर मी अधून मधून घरी जाऊन येत जाईन. आणि तवर नेलं मला मग. काही ताकद येतं वर न्यायची. मी कॅमेरे बसेन माझ्या घराकडे, डायरेक्ट माझ्याकडे ठेवीन. तुमच्या घराकडे कॅमेरा बसवून. अरे म्हणजे तुझ्या घराला कॅमेरे बसेन, सगळं त्याचं ऑपरेटिंग माझ्याकडे ठेवीन. तुझ्या घरी कुत्रा जरी आलं तर तिथूनच त्याला हाड करीन. हा खरं आवाज येईन तिकडनं. मग तुला माहित नाही का, अरे ते तर जाऊ दे. माझ्या जर कधी डोक्यात आली ना आयडिया तर डायरेक्ट तुझ्या घरापासून माझ्या घरापर्यंत जे शिबी लावून अंडरग्राऊंड वायर लावीन. साऊंड तुझ्या घरावर ठेवीन मोठा हा. आणि माईक माझ्या घरी ठेवीन. हा. जर तुझ्या घरी कोणी एखादं कुत्रा आलं का तिथूनच त्याला हाड. हा, हा, काय माझं- आवाज येईन मोठ्याने. हा? हा, मांजर आली तर तिथून तिला करा फेर. बाहेर आली रे कवीच्या घरी, आणि माणसं आले मग. माणसं आले ना हा. मग तिकडून त्यांना आवाज देईन तिकडून माईकवर, हा, काय घाबरून- तुमचं घाबरून- काय तिकडं. घाबरून हा. पळून जाते. आणि जर चोर आले चुकून हा, तर तिकडूनच मी अँब्युलन्सचा आवाज काढीन हा. त्या माईकवर. हा. चोर गायब. एम्ब्युलन्सचा नका काढू, पोलीस गाडीचं काढा. अरे म्हणजे त्या सायरनचा आवाज काढीन हा, पोलीसच्या. हा. मग चोर पळून जाते. चालतंय. आणि मला जर कधी हम्म. तुझ्या संग प्रेमानं बोलायची वेळ आली हा, तर मी बाथरूम मध्ये जाणार माईक हा. घेऊन हा. आणि हळू तुझ्या संग प्रेमानं बोलणार. अहो नाही ना, सगळे ऐकतील ना ते याच्यात भोंग्यात. आईला ते होईन ना. मग मग मला प्रत्यक्ष त्यापेक्षा फोन तुझ्याकडे, करा ना. मग प्रत्यक्ष तुझ्याकडे यावं लागेल मला. हा, हे बरं. दुसऱ्यासाठी साधन, हा, ते हा, आपल्यासाठी नाही, हा. आहे का नाही. चालतंय. पण आता तयारीला लाग. हा. आपल्याला सकाळ सकाळ जायचंय. हा. पहिली जाऊन गाडी बुकिंग करायची. हा. नंतर मग तुझे एक 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 आयटम घ्यायचे हा. आणि ते पेन आणि वहीन कागद सगळं ठेव. सोबत ठेवते. हा, आयटम झाला का टिक मार करायची, आयटम घेतला का टिक मार करायची. चालतंय. हा हा जाते मग मी. हा? आज जातो आईला जागा कवी तिला जर सगळं हिला घेतलं आणि जर हिमाई झाली तर लय भारी होईन ना. आईला हिला आता लग्नाच मागणं घालतो. चला. काय बाई या बाबाचं ना घरात अजिबात लक्ष नसतं. त्यांना म्हणलं तर घरात लक्ष द्या. मम्मी तिकीट लागलं. लागलं तिकट.
अरे सारी चटणी न तेच करून ठेवली तू अर्धीच भाकर होती खायला पण. मी काय कुठं काय नोकरलाय का? हा, घरात शेंगदाणे नाही, तेल नाही, मीठ नाही, पीठ नाही. तुझ्या बापाच राहतात घरात देन. हा, सांगायचं ना तू आणायला मग. ऐकत का ते? सांगायचं का माणूस आहे का? कसं धावत पाहिलं का बोलायला गेलं का लगे? मस्त माहितीये. फीला पैसे मागितले तर ते द्याय ना. अगो एवढे पैसे असते तरी नाही 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 नाहीच करतात ना कुठे काय भानगड आहे 1 गं? रुपया नाही म्हणतेत. हा, मला आहे ना नाही, या अवघड आहे माणसाचं आता पत्ता आहे ना, मला आहे ना लावाच लागणार आहे बाबाचा या. अगो घरात ते तर दे सोडून, घरात ताणायचं ना सामान किराणा. तुझ्या फीचं तर दे सोडून. त्यांना म्हणताय ना आज उद्या होईल ते, आहे का नाही? काय करावा आता यांच्या पुढे एक डोकं बंद पडले. डोक्याला ताप आहे. तुला म्हणत असते खिशातून पैसे घेत जाय काढून, मी काढायला लागले त्याला की बापाला म्हणते पप्पा मम्मी पैसे मला काढ. काय माहिती एवढे असे बदलते तू म्हणून. पण ना अशीच खोडीची पोरगी, तुला असंच पाहिजे, चटणीच खायतो त्याच काय हो? लायकीची. काय नाही आलो तुमच्याकडेच, काय झालं? थोडं काम होतं आपल्यावालं. काय काम? आमच्याकडे पैसे 1 रुपया नाही बर का. हा, पैसे 1 रुपया नाही. माझा बापच मला देत ए. नाही पैसे. गबस ग, मोठा माणूस आहे. काम होतं म्हणून. ऐकू दे ना मग काय म्हणते ते तर ऐकू दे. का पैसे मागितले लगे तुला? पैसे नको मला. हा, एवढे भणभण करायला लागले लगे त्यांना. मी जर काय काय म्हणतो? म्हणते ताई गप. वहिनी, मी काय म्हणतो जरा चांगलं जरा डोक्याने ऐका, जरा कानानी आणि डोक्याने हो. पहिलं डोकं गरम आहे, अजून नको हे करू डोक्याला. मी tension पैसे मागायला नाही आलो, ती लगेच म्हणते पैसे नाही आमच्याकडे काही नाही. अहो काय सांगू तुम्हाला, माझा बाप फी भरायची एवढ्या दिवसाची, रोज सरांना सांगते मी आज भरीन उद्या भरीन, आज भरीन उद्या भरीन. 1 रुपया काढी ना खिशातून. मग तेच सांगायला आलोय मी, तुझ्या बापाच कारस्थान. काय सांगा हा, लवकर. थांब, एवढी वायबल नको लगे. ती नाही की एक बाई तिकडे पलीकड, काय? कोणती बाया? आणि काय झालं तिचं? ती नाही का ती कविता. हा हा, हा. तुझा बाप आहे का? तुझ्या हा. बापाची पट्टी देती, काय तुझ्या बापाची पट्टी देती. काय हा, कोणची पाठवली? सांगितलं नाही का आता म्या? कविता? हा, बाई, यो बाबा आहे ना, घरात शेंगदाणे नाही, पीठ नाही, तेल नाही, आणि मीठ काय नाही. ऐकलं तुम्ही नेमकं? काय ऐकलं सांगू का तुला? खरं सांगतो हा मी, खोटं हा. सांगणार नाही कधी. सांगा सांगा. हा, सांगा लवकर बाय, तू आहे घाईचा. का? तिला आहे का गंठन घेऊन देणार आहे? गंठन, अय्यो. गंठन गंठन एक 4 व्हीलर. हा, 4 व्हीलर हा, तिच्यासाठी? तिच्यासाठी. इथं आम्ही उन्हाची तानाची मेलो. हा, पार पाय पाय बिचारला आणि मग वर माय आईला हा? म्हणतो तू कामाला जाय म्हणे कुठं. पाय पाय स्टँड वर रोज जातो. वरून माहिती का अजून काय घेणार आहे? काय? हा? इकडं 4 अंगठ्या, इकडं 4 अंगठ्या. बाबू सगळं ऐकलं ना? हा, एवढे पैसे हा बँकेत नाही का ते 10 लाख ठेवलेले. येऊन दे त्या डंगराला, दाखवते काय काय नाही. हा, मग धोत्राची नाटकं दाखवतो साऱ्या गावाला. मी धोतर घालतो, धोतर घालतो. आपल्याला म्हणतो 1 रुपया नाही हा, माझ्याकडं. सवना धो गरीबाचं रूप घेतो नुसतं. पैसे नाही, पार पैसे नाही. बिचारला आता बायाच्या नादानी. या बायानी येडं केलं बाय, त्या कवीनी ना काही म्हणा गड्या बाबूराव. तिला जमकच का दाखवावं लागेल सांग. बरं का? मी काय म्हणतो अजून, हम्म. तिला कपाट घेऊन द्या रे, भांडे कुंडे सगळं सगळं, दिवाण पिवाण घरातलं जे आहे का वस्तू, भली मोठी एलसीडी घ्यायची त्याला 21 इंची का काय. त्या कवीला आहे ना हो. जिपरीला धरून आणणार आहे, जिपरीला. आणि काय तर बोला धोतर घातलं आणि पैसे नाही माझ्याकडे. साऱ्या गावाला देखील दाखवतो धोतर घातलं आणि मी लय गरीब आहे, धोतर घालून सगळीकडे गरीबी दाखवतो. हा. हा, अहो काय राव तुम्ही, अहो काय राव तुम्ही ना धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं. काय राव तुम्ही ना धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं. कोण्या बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं, सारं लुगड्यात गमावलं. बाबूराव तो बाबा असा आहे ना, मी नाही त्यातला. तसंच केलं. तू गप ग, मी नाही त्यातला आणि कडीला वाचला. बरोबर आहे. असा हा, असा माणूस आहे नालायक वानाचा. त्याला जरा वटणीवर आणा दोघी मायली की तुम्ही. हो, येऊ दे आता घरी. हा, त्याचा जरा बेत करा. तुम्हाला माहित नाही हो. शांताबाई कशी वय? हे काय आहे, मी सांगायचं काम होतं, आलोय तुम्हाला सांगितलंय, तुम्ही तुमचं बघून घ्या आता. हो, जा तुम्ही. कसा कचका दाखवते ना थांबा बसा. जरा. कसा हा. कचका दाखवते ना शांताबाईचा. हा. अशा आग्या मुळाच्या फोकाने मारते ना, खालून वरून लाल झाला पाहिजे नुसता नवरा माझा. आग्या मावळ राहत का? आग्या फोक म्हणते त्याला. हा, ते आग्या फोक आणि हा. मवळा लावीन त्याला, झोंबीन त्याला. चांगलं चांगलं चावलं झोंबीन. पाहिजे, खालून वरून चावलं पाहिजे. हा. चांगला सुजला पाहिजे, चांगला टम झाला पाहिजे थोबा म्हणजे इथं तोंडाचा. आमच्यासाठी 1 रुपया निघत नाही म्हाताऱ्याच्या हे. खिशातून. डंगर. बरोबर मला म्हणतो की तू तो एक पैसे बघ कुठून बघायचे ते. इकडे. आज कर ये, उद्या ये, कर. तुमचीच वाट पाहते. तू काय करतोय इथं? मी अरे बस- नाही, आलो होतो इकडं. मी बसवलं मी. सरक भाई इकडं. मोठं होतं जरा सावलीला बसलो, चाललो होतो तिकडं. आले का?
गुंगारा मारून गाव काय? खळकून. काय झालं? कुठं गेलते गाव खळपायला? बाबा तोंडाची कुठं गेलता म्हणजे गावातच जाऊ नये का कुठं? हा कवीच्या घरी का? हा कवीच्या घरी? कोण कवी? कोण कवी? हा काय चालू होतं तुमचं? गंठण घ्यायचंय कोणाला? कवीला? कोणत्या कवीला? भानावर शुद्धीवर रा जरा का पेल ही हा अजून पेलो नाही पण प्यावा लागल. मुंडक अशी मुंडक नाही धरायची का? पेवा लागेल म्हणता. तर कोण कवी? कोणाचं गंठन? काय चाललंय? आ? काय? गंठन बनवून देता तिला. पुरीची शाळेची फी नाही, घरात शेंगदाणे नाही, मिरची नाही, मीठ नाही. काय म्हणते ते? कोण कवी? काय माहिती, आपल्याला नाही माहिती भाऊ. स्वप्नात आली असेल ती कवी तुमच्या. हा काही लाज धरा. अर्ध वय झालं, म्हसनात गौऱ्या गेल्या, सांज सकाळ जावई ना. लेकरांनी पैसे माहितले का माझ्याकडे? नाही पैसे. एक रुपया नाही माझ्याकडं. कामाला जाय तू कामाला. हे करता थोबा तोंडाची. चव आली तुम्हाला. पाचाची चव आहे काय बाबाला? चवणा धाऊ काय घेऊन देणार त्या कवीला? हा होय, कोणची कवी? हा मला सगळं माहिती कोणची कवी न काय. समजलं ना? नाद नाही करायचा शांताबाईचा. ए, अहो, तर काय म्हणते ते? काय ते कवी गंठन काय चाललंय? कशी असते ती? काय? कशी असते ती म्हणजे? हा ती काय वस्तू आहे का? कशी असते ती? मला नाही काय माहिती. कशी दिसते असं म्हणायचं? हा म्हणजे माहिती कशी नाही दिसते? नाही कशी त्याला- कशी दिसते? अरे हा? त्यो म्हणतोय कशी दिसते ती? कशी दिसते? आता मला माहित असती तर कशी मी दिसते? सांगितली असती हा? ना हिला. तुमच्या तोंडाला काय आलं? कशी दिसते म्हणजे? हा, हा. अरे देऊ हे का? म्हणतोय. देऊ थोबाडी वाजू. अहो तुम्हाला काही वाटलं पाहिजे. निदा बायकोम पोरगी चटणी मिरची खाती घरात. हा इथं अर्धीच भाकर होती आता खायला. पीठ नाही घरात. आणि चालले तिकडे गंठन 4 व्हीलर घेऊन द्यायला. एवढी सुंदर. फोर व्हीलर. अरे कोणी एवढे घेऊन पैसे आले का तुमच्याकडे? अरे कोणी फोर व्हीलर घेऊन दिली कोणाला? हायचे पैसे लय मोठे 10-20 लाख रुपये बँकेत. तर बरोबर कार झाले. हा. ए, आलं सगळं. कोणती फोर व्हीलर? कोणती कवी? काय माहिती, कशी दिसते ती? काय माहिती. पित्तळ उघडं पडलं ना पित्तळ. मी नाही त्यातला कडीला वाचला बाबा. कोणाचं सामान पित्तळ? लावायचं. हा माझं मी गेलते हात धरून त्या वेळेत संग. हा माझं पित्तळ उघडं पडलं. आईला काय मला जावं चाललंय मला? लागेल. हात धरून आता काही कोणाचा? कळा ना मला नेमकं कोण काय म्हणतंय हा, काय हा, म्हणतंय. हा. लय अरे, नका भोळे बनू. काय बाबा. म्हणते ते? मलाच बघ एखादा पैशावाला. मी जाते कोणाचा हात धरून बाबा. याच्याच्याने काहीच व्हायना. बघा फक्त एखादा चांगला पैशावाला. पाहू एक का रुपया एखादा? देत नाही. काय राव अरे काय चाललंय तुमचं? अगो बाई मला काही कळाना. सावसूत चावचण आणतो गो मानवरा. सावसूत चावचण. हा चवणा बरं. धाऊ. हा काय म्हणते ती? काय माहिती. तुम्ही आले करून आणि त्यांना विचारा काय म्हणतीन काय. कोण काय आलाय करून? आले ना गाव कोळपून तिच्यापाशी बसून. कोण बसलं? मी गेलते आमचा बसेल तिच्या नका जीव नवऱ्याजवळ. ताळी घालू आता तुम्ही. आईला काय चाललंय तुमचं? काय कोण गंठन म्हणताय? कोण बसलं म्हणताय? इथं अरे, भाजीला काही भाजी काय नाही घरात. म्हणते त्या? काय माहिती, काय म्हणतात. अरे मग सांग ना तू समजून कोण आहे काय आहे? मला काय माहितीये. बाबराव तिच्या नवऱ्या संग माझी सेटिंग लावून दे. पैशावाला असला तर मीच जाते. अगं तिचा नवरा जर पैशावाला असता तर तिने धोत्रावाला कशाला धरला असता. ते खरं आहे गाड्या. मला पण बघ एखादा चांगला पैशावाला बघ असा भारी 4 व्हीलर त्याच्याकडं. तर मला गंठन करून देईन. मला तर काही कमी नाही. मी लय भारी दिसते चांगला पाहून तू. एकदम भारी. बघ ही पोरगी- असं? ही पोरगी कोणी म्हणणार पण नाही माझी. याच्याने काही व्हायना. एक काम कर, हा माझ्याकडे आहे 2 एकर तेवढी इकी तू. हा होय? मीच ठेवून घे आता, मलाच ठेवून घे तू. हा ओय, ते ओय. खरं आहे गाड्या. जमल. हा? ओय, पटला. नालायका, तू पटला, काय बोलत पटला. तू? हा? आता आता कशी मिरची लागू राहिली तुम्हाला. हम्म. आता कशी तुम्ही लागली? तिकडे जा ना कवीकडे. मग तिकडे जाऊन बसा ना. द्या ना तिला गंठन करून 4 व्हीलर घेऊन. तू तिला मग मला, अजून किती अंगठ्या घ्यायच्या ताट. तिनं मला. मी ठेवीत नाही. तुम्हाला घेऊन चलते घरी. अरे पोरीला कोण सांभाळ. कवी? कोण गंठन? काय चाललं राव तुमचं? मला काही हा. समजा ना. लय भोळे नका बनू आता. सगळं माहित पडलंय आम्हाला. कोणी सांगितलं तुम्हाला? एकदा सेंडम पितळ हे उघडं काय पडलं. हो. ए बाबराव इकडे. इकडे या तुम्ही. तू घाबरत काय? शांताबाई असलं रे आम्ही इकडे. आहे तुमच्याकडून. तुम्ही हा? इकडे यायचे खरं खरं आहे. जे आम्हाला इकडे. सांगितलं ते येऊन तुला सांगायचं. सांगितलं का? हा? तुला सांगितलं? आता त्याच्यावर नाही, कशाला नाही. हे तुला करताय? कुठं बघितलं आम्हाला? हा? कुठं कुठं बघितलं? नाही. मग कुठं? कसं काय सांगतो कुठं? तुला? हा? कसं कुठं? काय सांगितलं इथे येऊन? सांगितलंच नाही. मी सांगितलं तुम्हाला. हा? हा बरं सांगितलं. काय करायचं? काय करायचं म्हण. मी तुझ्या कोण चल शांताबाई मी आहे. तुला सांगितलंय. अरे तू काय घाबरत छट्टक नवऱ्याला माझ्या. मी आहे ना. जे आहे ते खरं खरं सांगा. सांग. काय सांग? काय बघितलं तो?
आता सांगा ना. सांगा बाबूराव, तुला माझी शपथ आहे शांताबाईची. हा बाय हा होय का हा तिथं बसला होता त्या बायाला घेऊन कवीला गुलू गुलू हा गप्पा मारित होता. ऐकलं तुला कपाट घेऊन देतो, ऐकलं कानाने ऐकलं तुला हा? जी नाही तू ती ऐकलं वस्तू तिकडे. घेऊन देतो, तुला गंठन हा? घेऊन देतो, ऐकलं फुडूक थोबाड आता. अंगठ्या हा फॉलविरर. मला म्हणतो पाय पाय जाय, कामाला जाय लोकाच्या. तू तोच बघ हा, तुला कशाला पार्लर म्हातारपणा. नुसतं म्हणलोय अजून नाही दिलं काही घेऊन. म्हणायला काय हरकत आहे एखाद्याला. म्हणजे ते मग बाय. द्यायचंय घेऊन अजून. मग अजून पुढचं तर व्हायचं होतं कारच ना मी अजून. तेवढ्यात आम्हाला माहित झालं. मग दिलं पण असतंय बाबाने ऐकतच चावळ्यालं. लग्न लागलं होता करायला, आता लग्न अयो, करीत म्हणजे तुम्हाला हे केलं नव्हतं अजून. करायचं होतं ना. हा हा करायचं होतं. हा हा? करायचं होतं लग्न. आता ते आहे ना ते लग्न पैसे, लग्न हा ते ना गपीच्या नावावर करायचे आईच्या. हा. बाबूराव तुमच्या आपण नावावर लग्न करू. केलं ना तुम्ही, हा तो काय ग मधीच. तुमच्या नावावर जे पैसे आहेत, ते हिच्या नावावर करायचे. बस झालं तुमचा हे लाड. हे बाहेर कर. नाही तर तुम्ही असेच उडीतान करीन ना, मी कुठं नाही म्हणतो. बायांच्या नादात. करतो करतो फक्त नाव. हात लटलट कापायला लागले खरीच मग आता समोर झालं ना समोर समोर सगळं. पितळ उघडं पडलं ना, त्याच्यामुळे झालं ना नक्ट. हा बाबूराव किती चांगला आहे बिचारा, बघ ना. सांगितलं ग बाबूरावने खरंच मला. उठ उठ नाही उठ बाबूराव, बस बाबूराव, बस उठ बस बाबूराव. उठ तू- म्हणल्याला उठ- कळतं उठ. का तुला तुला? तुला आणीन मी. इथं येऊन हा? काढायला येतो का आमच्या हा, संसारात? काय? देऊ का देऊ? सोन्यासारख्या हा? संसारात काढायला येतो तू? सोन्यासारखा हा? संसार ए, तू म्हणून बाबा तुम्ही रुगा चालले टाकवायचं हे तिकडं. करायला. माझा नवरा आहे, मी पाहिन. तू नको हे करू वय माग. बस मग गोंधळ घालीत. काही लाज जरा जरा लाज, काही जीवाला त्या पुरच्या डोक्यावर परिणाम होईल ना. आता- याच धंदे केल्यावर पोरगी जाईल ना कोणाचा हात धरून. हा मी असल्यावर नाही जायची. मी असल्यावर नाही जायची. तुम्ही हे वागणे ना सोडून द्या. पुरुषा डोक्यावर परिणाम होईल तुमच्यामुळं या वागण्याने. पाहता काय टकर म्हणे. हॅलो. हा. असं का? मग काय करून टाकू. तसं पण काय ना, माझा बाप बिचारलेला आहे आणि त्याच्याकडे काय ना 1 रुपये नाही. शिक्षणासाठी तर नाहीच माझ्या, कारण लई दिवसाची मी फी भरायला पैसे मागू राहिले. फी भरायला पैसे नाही म्हणतो. मग काय करू, आपण दोघं पण सज्ञान आहेत. आपण काय करू, मंदिरात जाऊया का आणि लग्न करून टाकू. अहे, हा म्हणजे काय विशेष न राहायचा. नको ना. हा तसे पण पैसे नाहीत त्यांच्याकडं. लई गरीब. हे बाबा, मग झालं. रुपये नाही म्हणतो. आई ऐक ना. तसं नको ना करू. नको. आई आई, मी येते मी. अरे मी- थोड्या वेळातच बॅग भरून येते. अरे मी सगळं सोडून देतो, काही नाही करणार ना. अरे मी सगळं सोडून देतो. मला नको ती कवी नको आणि काहीच नको. तू तसं नको करू. ऐक ना. हा, येते ए मी. पुरी, अरे ऐक ना. अरे बाबा, मी काही नाही करणार ना. मी सगळं सोडून देतो. सोडतो नंतर करते. त्याला सांग फोनवर. मी हे बघ, मी शपथ घेऊन सांगतो, मी त्या कवीकडे जाणार नाही. मी तिला रुपया दिला नाही, देणार नाही. काय असेल ती मी आपल्या तुमच्या प्रपंचाला खर्च करतो. मी इथून पुढे आता काही करणार नाही. चुकलं माझं. जिरली का? फी भरायला होते का पैसे तुमच्याकडे? आणि मी कुठून आपला कष्ट करीन, कुठून आणीन आणि तुम्हाला देईन. अहो ना जाईन ना कापलं. हा. नाही नाही, आता मी काय करते, बॅग पॅक करते माझी आणि ठीक आहे. जाऊन लग्न नको. करते. तसं नको ऐक करू बाई, ना. त्या पाया पडतो माझी बाई शपथ मी. घे तू का असं काही करणार नाही. मी परत काहीच करणार नाही इथून पुढे. खरं का खरं? अहो माझं काही नाही बाहेर असं. हे ना तुम्हाला अद्दल घडवायसाठी केलं मी. आदल घडली मला. परत असं नाही करणार मी आता. अहो घडली ना? अहो हे खरं खरंच जर असतं तर मग काय केलं असतं. हा नाक घातलं असतं ना सईकडं. नाही नाही, चुकलं माझं. मी परत असं काही करणार नाही आणि तू असं काही करू नको. मी आता तुमच्या प्रपंचासाठी रात्रंदिवस मेहनत करीन. फीला 1 रुपया तुला कमी पडून देणार नाही आणि तुझ्या संसारासाठी पण. पहिलाच केलं असतं सगळं हे कुठाने वाढले असते का? अरे बा, डोक्याने माती खाल्ली होती. नाही मला सुचलं. नीट भावनेच्या भरात गेलो मी त्या गोष्टी करून. नीट मारायची ना पहिलीच मग. हो तुमचं वय कुठं चाललं, काय कुठं चाललं. आज कोणाच्या नादी नका लागत जाऊ. परपंचाचं वाटोळ व्हायचं वय. नाही परत नाही असं म्हणणार माझ्याच्याने. मग चालेल, माफ करा मला. चला, मला लय भूक लागली. तिला माफी मागा पोरीला. मागितली ना तिला. हा. लेख माझी आहे ती. नाही वाकड पाऊल टाकणार ती. सगळं आणून देता ना आता किराणा फिराणा. सगळं देतो तुम्हाला आता. अहो अर्धी भाकर खाल्ली लेकराने, अर्ध पोट होतं लेकरू. चला, यादी करा. काय असेल ते किराणा सगळं मी तुम्हाला आणून देतो. हातभराची यादी करते, पुरणपोळ्या करते. आज गोड हा, तोंड करू आपलं. चल. चल निके भारी करते पुरणपोळ्या मस्त मोमो.